Welcome student of 11th Standard Commerce, KB Rohamare Junior College, Kopargaon. Today we have learned bookkeeping and accountancy in this subject. Unit number first, Introduction to Bookkeeping and Accountancy. Lecture number 12. My name is Professor Gaikwad KK. Let's start today's lecture. Previous lecture we have studied various importance of accounting concepts. First is business entity, second money measurement, third cost concept, fourth consistency concept, fifth convertism, and last number 6 going concern. Today we have learned next various importance of accounting concept. Number 7 is realization. Income is recorded only when it is realized, that is either it is the received or earned. Revenue are recorded only when sale are affected or the service are rendered. Sales revenue are considered as recognized when sales are affected during the accounting period, irrespective of the fact whether cash is received or not. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण जे लेखांकनाची जी काही महत्त्वाची तत्व आहेत त्या तत्वांचा अभ्यास आपण करत होतो, की ज्यामध्ये मागच्या तासाला आपण एकूण 6 तत्वांचा अभ्यास केलेला आहे, की ज्यामध्ये बिझनेस एंटिटी म्हणजे व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व आहे, मनी मेजरमेंट म्हणजे पैशातील मोजमाप आहे, कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे मूल्य संकल्पना आहे, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट म्हणजे सातत्य संकल्पना आहे, कन्वर्टिझम म्हणजे पुराणमतवाद आहे, आणि गोईंग कन्सर्न म्हणजे चालू संस्था आहे. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आजच्या तासामध्ये आपण ज्या उरलेल्या काही ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत त्याच्यावरती चर्चा करत आहोत, की ज्यामध्ये क्रमांक 7 आहे की रिअलायझेशन म्हणजेच रोखीकरण. या रोखीकरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला महत्त्वाचं लक्ष ठेवायचं आहे की इन्कम इज रेकॉर्डेड ओनली व्हेन इट इज रिअलाइज्ड, दॅट इज either is received or earned. Revenue are recorded only when sale are affected or these service are rendered. म्हणजे उत्पन्न जे आहे मग ते उत्पन्न मिळालेलं असेल, मिळवलेलं असेल किंवा प्राप्त झालेलं असेल, अशा वेळी फक्त प्रत्यक्षात जेवढं उत्पन्न वसूल होईल त्या उत्पन्नाचीच नोंद आपल्याला करायची असते. म्हणून सेल्स रेव्हेन्यू आर कन्सिडर्ड as recognized when sales are affected during the accounting period, irrespective of the fact whether cash is received or not. म्हणजेच उत्पन्नाची जी वसुली आहे ती झाल्याशिवाय आपण त्याची नोंद करायची नाही. उत्पन्न हे प्रत्यक्षात मिळालेलं असलं पाहिजे किंवा प्राप्त झालेलं असलं पाहिजे, त्याचीच नोंद फक्त आपण करतो. विक्री केल्यानंतर किंवा एखादी सेवा दिल्यानंतर जी प्राप्तीची नोंद केली जाते ती लेखांकीय वर्षात विक्री झाली असेल, परंतु जोपर्यंत त्या विक्रीपासून रोख प्राप्त आपल्याला मिळत नाही किंवा रोख रक्कम आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण त्या विक्रीला महसुली विक्री असं म्हणायचं नाही. त्याला आपण म्हणतोय रोखीकरण. म्हणजे थोडक्यात आपल्याला वस्तू कोणत्या वेळी विकल्या, किती विकल्या याला महत्त्व न देता त्यापासून आपल्याला प्राप्त उत्पन्न किती आहे त्या प्राप्त उत्पन्नाचाच लेखांकीय वर्षामध्ये समावेश करायचा आहे. त्याला आपण म्हणतो रिअलायझेशन किंवा रोखीकरण. त्याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला दिले बघा. ए कंपनी गेट्स अन ऑर्डर फॉर सेल ऑफ गुड्स रुपीज 1 lakh in May 2017. Goods of only rupees 60,000 are sold and delivered in June 2017. Cash is received for rupees 60,000 in September 2017. As per the principle of realization, sale is to be recorded in June 2017. आता बघा, जसं अर्थामध्ये आपण पाहिलं की विक्री कधी झाली, काय झाली, महत्त्व त्याला द्यायचं नाही आहे, परंतु विक्री केल्यानंतर जी रोख प्राप्त आपल्याला मिळणार आहे त्याचाच मात्र आपण या रोखीकरणामध्ये नोंद करायची आहे किंवा त्याची नोंद ठेवायची आहे. म्हणून या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं की मे 2017मध्ये कंपनीला 1 लाख रुपयांच्या वस्तूंची विक्रीचा आदेश मिळालेला आहे आणि जून 2017मध्ये 60,000 रुपये किमतीच्या वस्तू विकलेल्या आहेत किंवा पाठवलेल्या आहेत. मग आता 60,000ची जी राशी आहे ती आपल्याला मिळाली कधी, तर सप्टेंबर 2017मध्ये.
म्हणून रोखीकरणाचं जे तत्व आहे त्या तत्वानुसार आपल्याला कोणत्या वर्षीची नोंद करायची आहे, कोणत्या महिन्याची नोंद करायची आहे, तर जून 2017 आपल्याला 60,000 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे प्रत्यक्षात उत्पन्न आपल्याला ज्या तारखेला मिळालं ती तारीख आपण या ठिकाणी गृहीत धरायची आहे. या कन्सेप्टला आपण म्हणतो रोखीकरण किंवा रिअलायझेशन. नेक्स्ट इज नंबर 8, accrual. Income is recorded when accrues and expenses are recorded when they accrue. All expenses and revenue related to the accounting period are to be considered irrespective of the fact the revenue are received in cash or not, or expenses are paid in cash or not. आता ॲक्रिव्हल आहे म्हणजे उपर्जित प्राप्त आहे किंवा उपर्जिता आपण त्याला म्हणतो. जेव्हा उत्पन्न उपर्जित होतं आणि खर्च देय असतो, म्हणजे उत्पन्न ज्यावेळी आपल्याला मिळतं आणि खर्च द्यायचा असतो तेव्हा त्याची नोंद केली जाते. म्हणजे सर्व खर्च आणि सर्व उत्पन्न हे लेखांकीय कालावधीशी संबंधित आहेत. आणि यावेळी उत्पन्न रोख मिळालं किंवा नाही मिळालं, खर्च रोख केला गेला किंवा केला गेला नाही, हे लक्षात घेतलं जात नाही. म्हणून त्याला आपण म्हणतो ॲक्रिव्हल किंवा उपर्जिता. मग आता याच्यामध्ये एक उदाहरण आपल्याला दिलं आहे बघा. ए कंपनी इन्व्हेस्टेड ₹1 lakh विथ ए बँक फॉर 1 year. On 1st October 2015, bank has to pay interest at 10% per annum on its maturity, that is 30 September 2016. एका कंपनीने बघा 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली विथ ए बँक फॉर 1 year. एका वर्षासाठी बँकेमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे, गुंतवलेले आहे. कधी? 1 ऑक्टोबर 2015, 1 ऑक्टोबर 2015 बँक हॅज टू पे इंटरेस्ट ॲट 10% पर ॲनम. बँकेने इंटरेस्ट दिलेला आहे म्हणजे व्याज दिलेला आहे 10% पर ॲनम, म्हणजे प्रत्येक वर्षासाठी 10% आहे. ऑन इट्स मॅच्युरिटी, दॅट इज 30 सप्टेंबर 2016. मॅच्युरिटी म्हणजे जी काही मुदत आहे, ज्या इन्व्हेस्ट केलेल्या एका वर्षासाठी जी काही मुदत आहे ती मुदत संपण्याची डेट आहे 30 सप्टेंबर 2016. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी की उत्पन्न आणि खर्च देयता हा त्याची नोंद केली की जी खर्च आणि उत्पन्न कोणत्या कालावधीमध्ये असतात तो कालावधी आपण या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. मग तो खर्च झाला आहे किंवा ते उत्पन्न मिळालं आहे हे आपण विचारात घेतलेलं नाही, परंतु त्याचा जो कालावधी आहे तो मात्र आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज नंबर 9, ड्युअल अस्पेक्ट. ड्युअल ॲस्पेक्ट्स म्हणजे दुहेरी नोंद किंवा पैलू म्हणूयात आपण, नोंदपेक्षा दुहेरी पैलू. According to these concepts, every transactions or event has two aspects, that is dual effect. For example, when Akshay start a business with cash rupees 5 lakh, on one hand, the business gets cash rupees 5 lakh, and on the other hand, a liability arise. That is, the business has to pay Akshay a sum of rupees 5 lakh. This is concepts which recognize the fact that for every debit, there is a corresponding and equal credit. This is the basis of entire system of double entry bookkeeping. From this concepts basis accounting equation arise, that is capital plus liability is equal to assets. ड्युअल ॲस्पेक्ट्स आहे याचा अर्थ दुहेरी पैलू आहे किंवा दोन नोंदी आहेत किंवा दोन इफेक्ट आहेत की नफ्याच्या मोबदल्यात जे होणारा प्रत्येक व्यापाऱ्याचे जे प्रभाव आहेत ते दोन ठिकाणी नोंदवले जातात. जे लेखापुस्तकात लाभ देणारा आणि लाभ घेणारा असे दोन्ही पैलू, दोन्ही इफेक्ट आपल्याला घ्यावे लागतात. हे दोन्ही पैलू लेखापुस्तकात नोंदवण्याची या पद्धतीला आपण काय म्हणतो? द्विनोंद पद्धत म्हणतो, जे डबल एंट्री म्हणतो किंवा ड्युअल ॲस्पेक्ट्स म्हणतो. म्हणजे कुठलंही ट्रान्झॅक्शन ज्यावेळी आपण रेकॉर्ड करतो अशा वेळी आपल्याला दोन इफेक्ट द्यावे लागतात. एकाला आपण डेबिट करत असतो आणि दुसऱ्याला आपण क्रेडिट करत असतो. अशा नोंदीला आपण डबल एंट्री म्हणतो किंवा द्विनोंद पद्धती असं म्हणतो. म्हणून ही बुक किपिंगची पद्धती आहे की ज्यामध्ये आपण ड्युअल ॲस्पेक्ट्स रेकॉर्ड करत असतो. म्हणून आपल्याला उदाहरण दिलं की अक्षय
अक्षय स्टार्ट बिझनेस विथ कॅश ₹5 लाख. म्हणजे अक्षयने 5 लाख रुपये व्यवहारामध्ये गुंतवलेले आहेत. वन हँड द बिझनेस गेट्स कॅश ₹5 लाख अँड ऑन द अदर हँड ए लायबिलिटी अराईज. म्हणजे एका दृष्टीने आपण जर विचार केला तर अक्षयने व्यवसाय संस्थेला 5 लाख रुपये दिलेले आहे, याचा अर्थ 5 लाख रुपये व्यवसाय संस्थेमध्ये आलेले आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर अक्षयने ते दिलेले आहे, याचा अर्थ अक्षयकडून ते गेलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ड्युअल अस्पेक्ट्स नोंदवायचा आहे. एक अस्पेक्ट्स असा असेल की आपल्याला व्यवसाय संस्थेत पैसे आलेले आहेत आणि दुसरा जो इफेक्ट द्यायचा आहे तो अक्षयकडून पैसे गेलेले आहेत. म्हणजे ॲट अ टाइम आपण दोन गोष्टींचा या ठिकाणी विचार करतो, दोन पैलूंचा विचार करतो की आलेले पैसे आणि गेलेले पैसे किंवा जी पहिली बाजू आहे ती पहिल्या बाजूमध्ये देणारा व्यक्ती आहे, दुसरी बाजू जो घेणारा व्यक्ती आहे, अशा दोन्ही गोष्टींचा विचार आपल्याला ट्रान्झॅक्शन्समध्ये करावा लागतो. म्हणून बुक किपिंग करत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण ड्युअल ॲस्पेक्ट देतो, दोन इफेक्टची नोंद करत असतो. म्हणून त्यासाठी आपल्याला इक्वेशन्स पण माहिती असणं गरजेचं आहे की जसं आपल्याला म्हटलं बघा, कॅपिटल प्लस लायबिलिटी इज इक्वल टू असेट्स. म्हणजे संपत्तीची ज्यावेळी आपण व्याख्या करणार आहोत की संपत्ती कशाला म्हणायचं आहे, तर संपत्तीची व्याख्या करत असताना आपल्याला भांडवल अधिक लायबिलिटीज म्हणजे जे देयता आहेत, देणी आहेत, ह्या दोन्ही मिळून जी काही तयार होणार आहे त्याला आपण संपत्ती असं म्हणत असतो. आता या इक्वेशन संदर्भामध्ये पुढे आपल्याला आणखी विस्तृत अर्थाने माहिती आपण पाहणारच आहोत. या ठिकाणी फक्त इक्वेशन लक्षात घ्या की असेट्स आपण कशाला म्हणणार आहोत, तर कॅपिटल प्लस लायबिलिटीज इज इक्वल टू असेट्स. नेक्स्ट इज नंबर 10, डिस्क्लोजर. डिस्क्लोजर मीन्स प्रकटीकरण. The accounts must disclose all material information. The accounting reports should disclose full and fair information to the related parties. The financial position of performance should be disclosed very honestly to all the users. The financial position means the balance sheet of the business, and financial performance means business results in terms of profit or losses and income and expenses in profit and loss account. All the information disclosed should be relevant, reliable, comparable and understood by all the concerned authorities. बघा, आता प्रकटीकरण आहे, याला आपण डिस्क्लोजर असं म्हणतो. म्हणजे जे लेखे लिहिणारे आहेत, अकाउंटन्सी लिहिणारे आहेत, यांनी सर्व जी माहिती आहे ती उघड केली पाहिजे. म्हणजे सर्व संबंधित जे पक्ष आहेत त्या पक्षांना किंवा त्या घटकांना संपूर्ण स्थितीची माहिती ही करून दिली पाहिजे. त्याला आपण प्रकटीकरण असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळी अकाउंट्स आपण क्लोज करतो अशा वेळी जे काही लेखांकीय अहवाल आहे त्या अहवालाची माहिती त्या संबंधित व्यक्तींना, त्या घटकांना माहिती करून देणं म्हणजे प्रकटीकरण आहे. आणि हे सर्व ज्या माहिती आहेत त्या व्यवसायाच्या माहितीच्या संदर्भामध्ये जे ताळेबंद आहे, हे ताळेबंद आपल्याला एक प्रकारची माहिती देण्याचं काम या ठिकाणी करत असतात. म्हणून संपूर्ण जी विश्वसनीय माहिती आहे किंवा तुलना करता येण्याजोगी जी माहिती आहे ती माहिती संबंधित घटकांना, संबंधित पक्षांना समजेल अशा पद्धतीने देणं गरजेचं असतं. त्याला आपण डिस्क्लोजर किंवा प्रकटीकरण असं म्हणत असतो. म्हणून हे एक महत्त्वाचं तत्व आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माहिती देताना ती संबंधित पक्षांना समजणं गरजेचं आहे. म्हणून त्या पद्धतीने ती माहिती प्रकट करणं किंवा त्यांना सांगणं, त्यांना समजून सांगणं हे देखील महत्त्वाचं तत्व आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ज्याला आपण डिस्क्लोजर किंवा प्रकटीकरण असं म्हणतो. नेक्स्ट इज नंबर 11, materiality. According to this convention, financial statement should disclose all material items which might influence the decisions of this user financial statement. Hence, any items which is not significant and is not relevant to the users need not be disclosed in the financial statement. Materiality means जे लेखांकन करताना ज्या काही जी छोटी तत्व आहेत, तथ्य आहेत, यांची नोंद करताना काटकसर करणं योग्य होणार नाही. म्हणजे आपण ज्यावेळी नोंदी करतो त्या नोंदी करत असताना आपल्याला काही गोष्टी ह्या मोठ्या स्वरूपात असतात आणि काही वस्तू या ट्रान्झॅक्शन्स ही छोट्या प्रमाणामध्ये असतात. म्हणून जी छोटी ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यामध्ये काटकसर करणं योग्य नाही. म्हणजे या संकल्पनेनुसार आपल्याला तुलना महत्त्वाची आहे. म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या
पैशानं व्यक्त होणारी जी माहिती आहे ती नोंदवली गेलीच पाहिजे. ज्या संकल्पनेचा वेळ किंवा प्रयत्न किंवा वेळेच्या उपयोगितेशी संबंधित नसलेला जे काही परिव्यय आहे, खर्च आहे, तो लेखांकनाशी अत्यंत महत्त्वाचा संबंध असणारा आहे. म्हणून आपण या तत्वानुसार ज्या लेखांकनामध्ये छोट्या-छोट्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींची देखील नोंद करणं गरजेचं आहे, असं या तत्वानुसार आपल्याला सांगता येईल. This principle is basically an exception to all full disclosure principles. This principle is basically an exception to all full disclosure principle. The terms materiality is subjective in nature. Materiality depends on the amount involved in the transaction, size of the business, nature of information, requirements of the person making decision, etc. An item's material to one person may be immaterial to another person. जे आर्थिक विवरण केवळ विवरण नोंदवणे किंवा प्रकट केली पाहिजे की जी आर्थिक स्थिती ठरवण्यासाठी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहे, किंवा कमी महत्त्वाची किंवा मोठी महत्त्वाची एकतर टाळली पाहिजे किंवा महत्त्वाच्या माहितीमध्ये ती सम्मिलित केली पाहिजे, किंवा अशी गौण माहिती खाली टीप म्हणून दर्शवली पाहिजे. म्हणजे जे काही छोट्या टर्म्स आहेत त्या छोट्या टर्म्स आपण एकतर त्या कुठल्या तरी मोठ्या कन्सेप्ट्समध्ये, मोठ्या ट्रान्झॅक्शन्समध्ये इन्क्लूड केली पाहिजे, किंवा सगळी ट्रान्झॅक्शन्स झाल्यानंतर आपण ती टीप म्हणून खाली ती दिली पाहिजे. परंतु ती देणं गरजेचं आहे, म्हणजे महत्त्वाचं आहे, हे या आपल्याला तत्वातून सांगितलेलं आहे, किंवा त्याचं महत्त्व आपल्याला अकाउंटन्सीमध्ये असणार आहे. म्हणून या कन्सेप्टच्या आधारे आपण छोट्या छोट्या स्टेटमेंटचा देखील उपयोग या अकाउंटन्सीमध्ये करत असतो. नेक्स्ट इज लास्ट नंबर 12, मॅचिंग कन्सेप्ट्स, म्हणजे जुळवणूक आहे त्या जुळवणुकीची संकल्पना म्हणजे मॅचिंग कन्सेप्ट्स. According to these concepts, revenue during an accounting period are matched with expenses incurred during that period. To earn the revenue during that period, this concept is based on accrual concepts and periodicity concepts. Periodicity concepts fix the time frame for ensuring performance and determining financial status. म्हणजे बघा, जे काही लेखांकीय वर्ष आहे या वर्षात झालेल्या खर्चाची जुळवणी ही उत्पन्नाशी किंवा प्राप्तीशी मान्यता प्राप्त काळात केली पाहिजे. जसं विशिष्ट कालखंडात वस्तू विक्रीला मान्यता प्राप्त होते किंवा उत्पन्न प्राप्त होतं, त्या कालखंडात विक्रीची वस्तूंची किंमत सुद्धा आकारली गेली पाहिजे. ही संकल्पना कशी आहे तर उपर्जित तत्वाशी संबंधित आहे. तत्वाशी आहे म्हणजे जे ॲक्रुअल आपण मागे पाहिलं त्या तत्वाशी संबंधित आहे. म्हणजे पूर्णदत्त खर्च, उपर्जित उत्पन्न अशा सर्व ज्या काही समायोजना आहे त्या विचारात घेतल्या जातात, त्यांची जुळवणी केली जाते, त्याचा अर्थ काढला जातो, तो खर्च आणि उत्पन्नाशी जुळवला जातो. त्याला आपण मॅचिंग कन्सेप्ट किंवा जुळवणीची संकल्पना असं म्हणतो. All expenses paid during the period are not considered, but only the expenses related to the accounting period are considered. On the basis of these concepts, adjustments are made for outstanding and prepaid expenses, and accrued and unearned revenue also due previous are made for depreciation of the fixed assets, bad debts, etc. relating to the accounting period. It is match the revenue earned during an accounting period with the expenses incurred during that period to earn the revenue before sharing any profit or loss. म्हणजे एका विशिष्ट कालखंडात केलेला खर्च त्या कालखंडात वैध उत्पन्नाशी संबंधित असतो किंवा नसूही शकतो, परंतु लेखांकीय कालखंडात उपस्थित किंवा उचित केलेल्या किमतीशी उचित सर्वांची जुळवणी झाली पाहिजे, खर्चाची जुळवणी झाली पाहिजे. म्हणजे उत्पन्न आणि खर्च या दोन्ही गोष्टी मॅच झाल्या पाहिजे, त्यांची जुळवणूक झाली पाहिजे, अशी कन्सेप्ट आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की लेखांकीय वर्षामध्ये मिळालेलं उत्पन्न आणि झालेला खर्च याची टॅली होणं गरजेचं आहे. टॅली झाली तर आपण उत्पन्नाची आणि खर्चाची जी जुळवणी आहे ती केली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे उत्पन्न आपल्याला एका प्रकारे मिळालं आणि खर्च आपण दुसऱ्या प्रकारे केला तर ते दोन्ही